हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ मंडळी। सकाळचे 7 वाजत आलेले आहेत आणि मी गावाकडची सकाळ दाखवते तुम्हाला। अतिशय सुंदर पहा, एकदम मस्त वातावरण झालेलं आहे, कोवळं ऊन अंगावर येते आणि आज आहे महाशिवरात्र। महाशिवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा। आणि उपवासाच्या निमित्ताने आता आपण आज काय काय खाणार आहोत, वेगवेगळे पदार्थ। खरं तर म्हणतात ना, उपास असला की दुप्पट खाल्ल्या जातं, त्यात काही खोटं नाही आहे। काल हा फुलांचा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहेच मी, परत एकदा पाहूया। इथून पहा, हे पारिजातकाचं झाड, अतिशय सुंदर फुलं आलेली आहेत, याला सतत फुलं आहेत। पहा, हे खूप सुंदर फुलं आहेत। या 2 झाडं लावलेली आहेत पारिजातकाची, एक छोटं आणि मोठं। आता फुलं पण तुम्हाला परत एकदा दाखवते। सकाळी सकाळी खूप वातावरण सुंदर आहे। विचार आहे की गावाकडचा व्लॉग दररोज बनवायचा, पण जसा वेळ मिळेल तसा मी बनवते। पहा, हे सकाळचं दृश्य, सूर्यनारायण आलेले आहेत। आमचं हे ज्ञानराज फार्म हाऊस आणि हा फुलांचा बहर आलेला। 2च झाडं आहेत, ती छोटी पण गावरान फुलं आहेत। अतिशय प्रत्येक फांदीला एका फांदीवर 4-4, 5-5 अगदी गुच्छ आलेले आहेत। खूप जणांनी आता रोपं पण मागितलेले आहे, त्याचे फांद्या करून ठेवलेत। हा आमचा राजा लागला भुंकायला। पहा, आता हे सगळं जरा स्वच्छता हे करायची आहे। बोलवलं आहे एका लेडीला। हे ज्वारी वाळवली त्यामुळे हे सगळा कचरा पडलाय। आता गव्हाचा होणार आहे, मग ते झाल्यावरच आवरू। आता गहू येईल इथे वाळायला, काटून ठेवलाय। ह्या फुलांना पाहावंसंच वाटतं आणि स्मेल तर इतका सुंदर आहे, खूप सुंदर स्मेल आहे गावरान फुलांचा। त्याचा गुलकंद बनवायचा आहे, पण बघू आता वेळ मिळेल तसं। इतके सुंदर वाटतात मला तरी ह्या फुलांशी, इतकं नातं जडलं आहे, खूप छान। याचेच व्हिडिओ मी जास्त बनवते। हा पॉईंट इतका सुंदर झालेला आहे की बस, एक फूल म्हणजे असं वाटतं प्रत्येक फांदीला 2-2, 4-4 तरी आहेतच। मस्त वाटतंय, इथून हलावंसंच वाटत नाही आहे। आणखी पण तिकडे आहेत फुलं। तुम्हाला वाटेल फुलांचाच व्हिडिओ खूप येतो, पण खरंच ना खूपच छान आहेत आणि तुमच्याशी शेअर केल्याशिवाय काही जमत नाही आहे मला। गुलाबी आहे हा, व्हाईट पण आहे, 2-3 कलरचे आहेत। आमच्या सरांचं चाललं आहे सफाईचं काम, स्टोर रूम सफाईचं काम चाललं आहे। इथे हा चिकू आहे, चिकूला वाढायला जरा वेळच लागतो। चाललं आहे सफाईचं काम। ही आहे ग्रामीण सकाळ। या बोरची मोटर खराब झाली होती, ती काल दुरुस्त केली। लाईटचं शेड्यूल किंवा पॉवर कमी जास्त होतो त्यामुळे। आता इथे पण खूप पसारा आहे, बघू वेळ मिळेल तसं आवरू। इतके दोडके घोसाळे बियांच्यासाठी राहिलेत, आता किती मोठाले झालेत ते। एक बी रुजलं तरी खूप येतात। इथे खायच्या पानांचा वेल आहे। हां, खाली कोसरलेला जो आहे ना, नागिनीची पानं आहेत। नारळं चांगली वाढली आहेत आता, नारळामधून किती सुंदर फांद्यातून सूर्य दिसतोय। हे आहे आवळा, आवळाही माझ्या उंचीपेक्षा जास्त गेलाय आता। आणि इथलं अंजीर आहे, पण अंजीर काही फारसं वाढत नाही आहे, त्यात नेमकं पेरूचं आलं आहे एक। हे आहे अंजीर, पण ते फार वाढत नाही, त्याच्यावरून ट्रॅक्टर गेला होता मुरुम टाकताना, त्यामुळे ते काही व्यवस्थित वाढेना। हे आहे टमाटर, वेस्टेज पाण्यावरच आली आहेत। आणि हे थोडेसे कांदे लावले होते। केळी पण छान वाढली आहे। आणि ही लिंबुनीवर गेलाय हा घोसाळ्याचा वेल। घोसाळे खाऊन तर कंटाळा आला आणि याला सगळ्यांना शेणखत आहे। हा नारळ छान आला आहे कॉर्नरचा। हे डाळिंब, याच्यावर पण वेल गेला आहे, आता हे सुकत चालले आहेत, हे काढून टाकले वेल की ही झाडं छान दिसतील। हा मोगरा, त्याचं जो 30-35 वर्षापूर्वीचं रोप होतं इथे आणलं आणि त्याच्याच फांद्या कट करून वेगवेगळ्या ठिकाणी टाकल्या।
अजून पसारा आहे, खूप काम खूप आहे आवरायला. इथे चूल घातली आहे, पण चुलीवर स्वयंपाक करायला वेळच होत नाही. ते 2-3च वांग्याची झाडं आहे तिथं, खाण्यापुरती लावलेली भरपूर येतात. गाडीला काही अजून सावली नाही आहे, शेल्टर नाही करायचं आहे, कुठेतरी करू. पपईचं झाड आपोआप आलेलं आहे. हा आहे अडुळसा. इथे एक फांदी लावली होती त्याच गुलाबाची, त्यातलं सुद्धा आलेत पहा, प्रत्येक फांदीला आहेत. हे लाल चाफा आहे, हे असंच शोचं झाड आहे व्हाईट. हे जास्वंद लाल, आणि हा पांढरा जास्वंद तर खूप मोठा झाला आहे. इथे एक बोर आहे, यालाही आहे पाणी थोडं कमी आहे, पण हे मधुमालतीचा वेल लावला आहे. या झाडांचा फुलांचा वास पण सुंदर असतो. हे आहे मधुमालती, त्याला थोडे दोऱ्या बांधून असं उंच वेलीसारखं होईल. इथे पांढरा चाफा, मस्त फुलं आली आहेत. इथे लाईट बंद करते आता, ही खांबावरची ही लाईट चालू असते रात्री. जास्वंद खूप छान आलंय. आणि हा आहे संत्र्याचा बाग. संत्रा पण आता चांगले झाले आहेत. इथे थोडंसं खाण्यापुरती भाज्या वगैरे पण आहेत त्या कॉर्नरला, भाज्या, कोथिंबीर. ही आहे सकाळ, ग्रामीण भागातली सकाळ. आला का राजा? तुला वाटलं मी बाहेर चालले ना, बाहेर नाही चालले मी, त्याला बाहेर जायचं असतं. ही आहे प्रसन्न सकाळ. आणि आता जाणार आहे मी किचनमध्ये. अरे इथली झाडं राहिली थोडी. हां, हा पारिजात पाहिला, इथे पण फुलं आहेत. तो त्यातलं जे आहे ना रोप गुलाबाचं, ते गावरान गुलाबाचं, ती कांडी याच्यात एक लागणार आहे. कारण हे आहेत कलमाचे, हे काही एवढं येतात पण कमी असतात त्याला फुलं. तुळशी आई. आणि हे आहे इन्सुलिनचं झाड आहे म्हणतात, त्याचा उपयोगच माहीत नाही, आणलं लावलं, नर्सरीवाल्यांनी सांगितलं होतं. पांढरी सदाफुली. हे तुळशी तर खूपच आलेले आहेत आपोआप. आणि इकडे आहे मोगरा. हा सेक्शन मोगऱ्याचा आहे, त्याच्यात कर्दळी पण आली आहे. हा मोगरा, याला पण भरपूर फुलं येतात. आता सुरू होतील एप्रिल मे मध्ये, भरपूर खूप. इथे तर मंद असा सुवास येतो छूट. अरे एक फुल आलं आहे छोटंसं, इवलूसं फूल आलं आहे. म्हणजे सुरुवात झाली आता, हां यायला सुरुवात झाली आता. हे पण याच्यात कळ्या बनायला लागल्यात. चला आज काही किचनचं पण काही टिप्स घेणार आहे आम्ही. आज आहे फराळ, साबुदाण्याची खिचडी आणि रताळी उकडायची, त्याच्याबरोबर आमटी करायची. बघूया आता काय. पण तेलकट तळणं वगैरे फारसं मी नाही करत, कारण ते काही आरोग्याला चांगलं नसतं. चला आता मात्र किचनमध्ये जायचं आहे मला. हे घरातलं दृश्य, पण पसारा दिसतो या, कारण आल्यावर एवढं आवरणं होत नाही. पेपर चेकिंग चालू आहे 12वी बोर्डचं. चल किचनमध्ये काही आवरले, काही आवरायचं आहे. आज मी तुम्हाला टिप्स एक महत्त्वाची सांगणार आहे. हे पहा, ही रताळी आहेत ना, ती उकडायची कशी हे फार महत्त्वाचं आहे. कारण अनेक नवीन मुलींना ते माहिती नाही. माहिती असलं तरी दुर्लक्ष करतात असं मला वाटतंय. म्हणून पाहूया आपण ही उकडायची कशी. आता पहा, ही पाण्यात भिजत घातली होती, कारण याला खूप माती आहे. जाते ती निघून, काळी माती असते ती. आणि स्वच्छ धुवायची. नंतर त्याचं हे साईड कट करायची, ही दुसरी साईड कट करायची. आणि याचे छोटे छोटे पीसेस करायचे, असे थोडे 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 थोडे. आणि डायरेक्ट पाण्यात नाही उकडायचे ते, तर एखाद्या भांड्यामध्ये ठेवून कुकरमध्ये ठेवायचे. म्हणजे वाफेवर उकडायचे आहेत, हे लक्षात घ्या. तर गोड लागतात. मग जर तुम्ही असेच पाण्यात उकडायला घातले तर हे पानचट लागतात, त्याचा गोडवा कमी होतो, पाण्याबरोबर निघून जातो. आपण बटाटे टाकू शकतो पाण्यात, पण हे नाही टाकायचे, ती पानचट लागू नयेत म्हणून. आणि त्यात महत्त्वाची आणखी एक बाब आहे, ती लक्ष देत नाही बहुधा. याच्यामध्ये रेषा रेषा असतात, धागे धागेसारखे याच्यामध्ये अखंड. मग जेव्हा आपण अखंड उकडायला टाकतो ना, ते तसेच राहतात ना, ते तोंडात येतात खाताना, ते बरं नाही वाटत. म्हणून जर आपण याचे छोटे छोटे पीसेस केले ना अगदी, आणि वाफेवर उकडवले ना, काकून जाणे,
ते रेषा ते धागे अजिबात येत नाहीत आणि मग खायला खूप सुंदर लागतात. खरं तर ही टिप्स तुम्हाला द्यायची होती म्हणूनच आज मी व्हिडिओ बनवला. वेळ नव्हता पण म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावी. म्हणजे रताळी कशी उकडायची हे टायटल मला या व्हिडिओला द्यायचं आहे. हे महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाची टीप आहे. आणखी एक महत्त्वाची टीप ही आहे बचत या दृष्टीने. बचत कसली आहे तर आपली ऊर्जा एनर्जी म्हणजे एकतर गॅस किंवा लाईट. आता हे मी लाईटच्या शेगडीवर केलेलं आहे. पहा हे शेंगदाणे तुम्हाला खूप जास्त दिसत असतील, त्याचं कारण सांगते. पहा अगदी मंद याच्यावर हे याचं खूप कमी ठेवलं होतं मी लाईटचा म्हणजे ऊर्जा किंवा गॅस कमी ठेवायचा आणि कमी याच्यावर हे भाजून घ्यायचे. आता भाजायचे म्हणजे खूप काळे कुळकुळीत नाही करायचे, तर थोडासा एक 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 डाग पडतो ना असं प्रत्येक शेंगदाण्याला, तेवढे पुरेसे होतात. हे उदाहरणार्थ सगळे भाजून ठेवायचे. म्हणजे समजा आपण 1 किलो अर्धा किलो आणले तर त्याचं कारण असं की प्रत्येक वेळेला जेव्हा आपण भाजी करणार किंवा कशात वापरायचे आहेत तर प्रत्येक वेळेला थोडे थोडे भाजायचे ते योग्य वाटत नाही. प्रत्येक वेळेला कढई गरम होणं, मग ते शेंगदाणे थंड होणं, मग वापरणं. म्हणून काय करायचं तर एकदाच अर्धा किलो 1 किलो भाजून ठेवायचं. म्हणजे काय तर गरज पडली की पटकन भाजीला घेता येतात आणि ते थंड असतात, मग भाजी पण चांगली होते. गरम ह्याच्यामध्ये भाजी चांगली होत नाही. म्हणून हे पण फार महत्त्वाची गोष्ट आहे की बचत या दृष्टीने किंवा घाईच्या वेळेला पटकन भाजलेले शेंगदाणे मिळावेत म्हणून काय करायचं आहे की शेंगदाणे जादा भाजून ठेवायचे. दररोज थोडे 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 भाजत बसायचं नाही. हे पण महत्त्वाचं आहे. मुलींना नाही लक्षात येत ते, म्हणून नवीन नवीन मुलींच्यासाठी नवीन नवीन टीप. छोटी आहे पण महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा, शेंगदाणे एकदम भाजून ठेवा, थंड करून डब्यात भरून ठेवा. गरज वाटली तुम्हाला तर याची सालं काढा किंवा काढू नका. मी तर काढत नाही, कारण या सालांच्यामध्ये पण जीवनसत्व आहे. कारण आपण साल खाऊ शकतो ना कच्च्या याची, मग भाजलेल्याची का नाही खाऊ शकत. म्हणून मी साल काढत नाही. गरज वाटली कधी तर काढते, तसं काही नाही भाजीवर तरंगतात म्हणून, पण बहुधा नाही गरज पडत. पहा असे छोटे छोटे तुकडे करून घेते मी. पहा या आकाराचे, म्हणजे हे उकडल्यानंतर एवढं सहज साल काढून आपल्याला खाता येतं. ताटात दिल्यानंतर किंवा आधी काढून देऊ शकतो. आता पहा बरं, इथे किडकं दिसतंय हे खराब. आता जर आपण हे अखंड उकडलं असतं तर हे तसंच राहिलं असतं ना. म्हणून आता मला कट करताना हे दिसतंय ते मी हे कट करून टाकणार आहे. हे काढून टाकायचं जिथे जिथे खराब भाग आहे हा. जर अखंड टाकलं उकडायला तर आपल्याला ते कळून येत नाही. म्हणून खरं तर असं कट करून उकडा. अगदी माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, अशा प्रकारे अखंड रताळी उकडू नका, तर तुकडे करा आणि मग उकडा. आता किचनचं काम चालू आहे, पण आता मला सांगितले हे झाडांना पाणी घालायला. आता मी पाईप धरणार आहे, त्यामुळे फोन काही मला धरता येणार नाही. किचनचं काम अर्धवट सोडून यावं लागतंय आम्हाला. नको येऊ का? मग येते मी, थांबा. म्हणजे मशीन चालू आहे, धुणं वाळत घालायचं आहे. रताळी कट करून झालेली आहे. असं कुठे कुठे खराब भाग होता तो पण काढून टाकलेला आहे. आता हे कुकरमध्ये ठेवणार आणि साईडला 2 बटाटे पण ठेवणार. म्हणजे परत बटाटे उकडण्यासाठी वेगळी प्रोसिजर करायची नाही, यातच होणार आहे साईडला. या कुकरच्या आपल्या अंदाजाप्रमाणे भांडं ठेवायचं. पहा रताळी पण बसलेली आहेत, त्याच्या मापाचं भांडं ठेवून आणि 2 बटाटे पण टाकलेले आहेत. पुन्हा बटाटे उकडणार नाही मी वेगळं, यातच माझं काम होऊन जाणार आहे. अशा प्रकारे बचत पण करता येते आपल्याला. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पाणी या भांड्याच्या तिथे घालायचं आहे, कुकरमध्ये घालायचं. पण रताळ्याचं जे भांडं ठेवलं त्यात घालायचं नाही आहे. जिथे आपण बटाटे टाकलेले आहेत ना त्या साईडने पाणी ओतायचं, म्हणजे पाणी खाली राहील. यात पाणी अजिबात घालायचं नाही. यात पाणी घातलं तर ते पुन्हा पानचट होणार आहे. जे पहिले अखंड घातल्यात आणि यात काही फरक नाही. म्हणून या खालच्या पाण्याच्या वाफेवर हे उकडणार आहे, हे ध्यानात ठेवायचं. यात पाणी घालायचं नाही, इथे पाणी घालायचं. शेगडीवर ठेवला आहे कुकर. 5 शिट्ट्या भरपूर होतील, 4 किंवा 5 शिट्ट्या, ज्याच्या त्याच्या सवयीप्रमाणे. कोणाला जास्त उकडलेलं, कोणाला मध्यम लागतं, त्याप्रमाणे आपल्या आपल्या हिशेबाने शिट्ट्या घ्यायच्या किंवा उकडायचं. पहा खूप छान मऊसूत अशी उकडली आहेत, गरम गरम आहेत. हे पहा किती अगदी सहज हे होतात. आणि आता ही पानचट नाही लागणार. आता हे ताटात घेताना ह्याचं साल असं काढायचं, पटकन निघतं. हे पहा सहज. गरम आहे अजून खूपच. आणि हे साल काढून टाकायचं.
आणि मग घर किती छान आहे. याच्याबरोबर शेंगदाण्याची आमटी करायची. शेंगदाण्याची आमटी कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त शेंगदाणे आणि हिरवी मिरची, मीठ, बाकी फार त्यात घालायचं नाही. हळद पण नाही, लसूण पण नाही, कारण ते काही उपवासाला आपण खात नाही. कोणी खात असेल तर खाऊ शकता आणि इतर वेळेला पण हा पदार्थ आपण खाऊ शकतो. छान वाटतो. आणि हे थोडंसं गोडवा आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे शेंगदाण्याची आमटी थोडीशी जरा हिरवी मिरची एक जास्त घातली, तिखट असलं की तिखट आणि गोड खूप सुंदर लागतं हे चव. आणि हे बटाट्याचं याला फोडणी द्यायची, फक्त हिरवी मिरची आणि तुपाची मस्तपैकी.